पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचे मालेगाव येथे भीक मागो आंदोलन, वेतनवाढ संदर्भात शिक्षण मंत्र्यांच्या धडक मोर्चा काढण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर या मोर्चाला सुरुवात झाली आहे। मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी सरकारच्या धोरणांचा निषेध करत घोषणाबाजी केली आहे। भर उन्हात महिलांनी गावोगावी फिरून भीक मागितली आणि गोळा झालेला पैसा सरकारी अनास्थेचाच पुरावा म्हणून शिक्षण विभागाला पाठवण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय। विशेष म्हणजे आपल्या मागण्या मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ महिलांनी भीक मागो आंदोलन केले। यावेळी जमा झालेली रक्कम शिक्षण विभागाला मनी ऑर्डरद्वारे पाठवून आपला संताप व्यक्त करण्याचा निर्णय आणि आंदोलकांनी व्यक्त केलाय। आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संस्थापक अध्यक्ष संगीता सोनवणे आणि आयटकचे हिम्मत गवई यांनी सांगितले की 8 महिन्यांपूर्वी शिक्षण मंत्र्यांनी या महिलांच्या शिष्टमंडळाची भेट मुख्यमंत्री महोदयांशी घालून देण्याचे आश्वासन दिले होते। मात्र 9 महिने उलटूनही त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाहीये। वारंवार पाठपुरावा करूनही पदरी निराशाच आल्याने अखेर महिलांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय। आंदोलकांनी इशारा दिलाय की जर आताही आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर यापुढे कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल। आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून आमचा हक्क मागत आहोत, पण जर दडपशाही थांबली नाही तर होणाऱ्या परिणामांचा महाराष्ट्र शासन जबाबदार असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते। आता शिक्षण विभाग आणि मंत्री महोदय यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 लाखपेक्षा कर्मचारी या शालेय पोषण आहार योजनेमध्ये काम करत आहेत आणि योजनेत काम करत असताना हे 2011 पासून योजना सुरू झाली। तेव्हापासून या महाराष्ट्र सरकारने फक्त आम्हाला त्यावेळेस 2011 मध्ये 1000 रुपये मानधनापासून तर तब्बल कमीत कमी 15 वर्षाचा कालावधी संपून सुद्धा आम्हाला या महागाईच्या काळात 2500 रुपये मानधनात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी जगावे कसं, हा सर्वात मोठा आमच्यासमोर एक प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि त्या 2500 आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण काय द्यायचं, आम्ही स्वतः काय जगायचं, बिमार पडलो तर आम्हाला घरात मरून जावं लागते, अशी आमची परिस्थिती आहे। या शासनाला वारंवार आम्ही पत्रव्यवहार केले, संघटनेच्या माध्यमातून दिले, त्यांना स्मरणपत्र दिले, त्यांना मंत्रालयात भेटलं। या अगोदर सुद्धा माननीय दादाजी भुसे यांना आम्ही स्मरणपत्र दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासनही दिलं होतं की कमीत कमी या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याच्या मानधनात काहीतरी आम्ही वाढ करू। पण मागचं आंदोलन संपताच यांनी आपल्या या पत्रकारांच्या समोर एक प्रतिक्रिया दिली होती की या संपूर्ण महाराष्ट्रात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मानधन हे जास्तीच्या प्रमाणात दिल्या जात आहे, हे 2500 रुपये जास्तीचं आहे काय, आमचा हा प्रश्न या शिक्षण मंत्र्यांना आज आहे। कारण 2500 रुपयाच्या मानधनात आमचं जगणं खूप वाईट परिस्थिती आहे। इतर राज्यात, पांडिचेरी राज्यात 18,000, केरळमध्ये 9,900, म्हणजे इतर राज्यात कमीत कमी 9,000पेक्षा या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मानधन दिले जाते। फक्त महाराष्ट्रातच एवढी गरिबी आहे का, हे महाराष्ट्र सरकारने याचा विचार करावा। केंद्र सरकारने फक्त 600 रुपये आणि राज्य सरकार 1900 रुपये देऊन या कर्मचाऱ्याची नुसतं फसवणूक करत आहे। याच 2-3 दिवसाची या नाशिक जिल्ह्यातील एक घटना आहे। शालेय पोषण आहार कर्मचारी जळून घरात बसलाय, कुठलाही क्लेम नाही, कोण त्याला दवाखाने द्यायचं, मेलं तरी त्याला हे सरकार काहीच देणार नाही। या सरकारला या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याची थोडी सुद्धा जाणीव नाही। तरी या सरकारला आमची विनंती आहे की कमीत कमी या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना जीवन जगण्यापुरतं कमीत कमी 15,000 रुपये मानधन तरी द्यावे, कमीत कमी आमचा जीवन विमा तरी करावा, मेडिकल क्लेम सुद्धा करावा आणि पेन्शन कायदा करावा, एवढं आमचं या सरकारला आजच्या या मोर्चाच्या नेतृत्वात सांगणं आहे। इन्कलाब जिंदाबाद, महाराष्ट्र राज्य संघटक कॉम्रेड हिम्मतराव गवई। म्हणजे सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की जेव्हा मालेगावमध्ये आम्ही महिला जमा झालो त्यावेळेस आम्हाला 4-5 लोक आणि 5-6 महिला आल्या, त्यांच्या गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड होतं आणि ते बोलले की साहेबांनी GR काढला, 1 तारखेला GR मंजूर होणार आहे। आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं जर आज तुम्ही हा मोर्चा साहेबांच्या विरोधात काढला तर साहेब तुमच्यावर फुली मारून देणार आहे। तर ही कोणती फुली मारून देणार आहे आमच्यावर साहेब, आम्ही काय चूक केली, आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी मोर्चा काढलाय आणि साहेब म्हणे की साहेब तुमच्या कामावर फुली मारून देणार आहे। पण मला नाही वाटत की ते एक समजदार आणि हुशार व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याकडे मोठं पद आहे आणि हे असताना त्यांच्या लोकांनी आम्हाला दमदाटी दिली, आमचा मोर्चा हाणून पाडण्यात हे केलं आणि साहेबांचं असं झालं। आणि आता
याच्यानंतर नांदगाव तालुक्यामधल्या कोणत्याही शाळेवरून एक जरी महिला कमी झाली तर याला सर्वस्वी जबाबदार हे माननीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे हेच असतील. आम्हाला वाईट वाटतंय की महिलांना पाठवून आणि पुरुषांना पाठवून आमचा त्यांनी मोर्चा हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्यात खेदाची गोष्ट आहे, आम्ही हा मोर्चा साहेब आमच्यासाठी नाही काढलाय. आम्ही हा मोर्चा 80 रुपये रोजाने आम्ही काम करतो. आम्हाला जेव्हा भासतं नांदगाव तालुक्यामध्ये जेव्हा कुकर फुटला तर तुमच्या शिक्षण विभागाचे मंत्री असताना तुमच्या विभागाकडून एक माणूस आमच्याकडे आलं नाही, आमची विचारपूस केली नाही. फक्त आज दम द्यायला तुमचे लोक आम्हाला आले. तर या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतोय की आमच्या महिलांचा आज त्यांनी मोर्चा हाणून पाडला, पण आम्ही इथून न्याय आणि पूर्ण हे घेतल्याशिवाय इथून हलणार नाही. इन्कलाब जिंदाबाद. मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव.